बॉलिंग मध्ये या ठिकाणी आमंत्रित केले प्रथमेश यांना. सायकिक एंडचा जर का विचार केला तर प्रितेश, नॉन स्ट्राइक एंड वरती जर का विचार केला तर हर्षवर्धन. चला क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पंच सुद्धा या ठिकाणी रेडी आहेत. ओपनिंग पेअर सुद्धा आलेले आहेत. तर सामना चालू करायला हरकत नाहीये. स्ट्राइकिंग एंड वरती जर का विचार केला प्रितेश, नॉट स्ट्राइक एंड वरती विचार केला हर्षवर्धन गोलंदाजीसाठी. प्रथमेश लेट्स प्ले चा इशारा येतोय. पहिला चेंडू, पहिलाच बॉल. पहिलाच बॉल लोवर पुलटॉस होता. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल घेतले. सिंगल सोबतच संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. 4 षटकांचा हा सामना आहे. अजूनही 23 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्ष 11 या संघाने जर का 60+ धावसंख्या उभारली तर याच संघाचे संघ मालक सन्माननीय आदरणीय वसंतजी सकपाळ यांच्या मार्फत 2001 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. 60+, 11 खेळाडू कस लावावा लागेल. या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण फलंदाजीमध्ये विचार केला तर सकाळपासून चांगला फलंदाजीचा दर्जा पाहायला भेटलाय. तर 60 धावसंख्या या संघासाठी तर नक्कीच काहीच नसेल. परंतु क्रिकेट आहे. गोलंदाज तयार. लॉफ्ट केलं जाते. बॅटची आउटसाइड आहे. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल भेटेल. स्ट्राइक रोटेट. लॉफ्ट करायचं होतं परंतु जकडलंय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी फेकी करण्याच्या प्रयत्नात एक सिंगल भेटते. संघाची धावसंख्या 3. 60+ धावसंख्या केली तर 2001 रुपये पारितोषिक. बॉलिंग अटॅकचा विचार केला तर अटॅकिंग फिल्डिंग लावली. डू ऑर डायची मॅच आहे. परंतु कमबॅक करावं लागेल. लॉफ्ट केलंय. बिग हिट. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक नाही करत आहे. पहिल्या विकेटचं पतन. हर्षवर्धन माघारी बॅक टू. नवीन बॅट्समन या ठिकाणी आपण पाहतोय ई नेट 3 च्या पोझिशन मध्ये. काळा चौकीचा वंडर बॉय राज विचारे सज्ज होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डचा विचार केला 3 धावा. स्ट्राइक एंड वरती राज विचारे. गोलंदाजीसाठी प्रथमेश. शेवटचा निर्णय चेंडू असेल. खूप चांगले गोलंदाजी हाताळली आहे प्रथमेश यांनी. परंतु स्ट्राइकिंग एंड वरती राज आहेत. या ठिकाणी अपील अपील अपील. राज विचारे माघारी. स्वतःच्या फटक्यावरती राज मात्र नाराज आहे. परंतु वेल क्वालिफाईड पंच आहेत. आपण सुद्धा काही करू शकत नाही. माघारी परतावं लागेल. लेग बिफोर द विकेटचा शिकार झाला राज विचारे. नशिबाचं पारड बदललं राजचं. नवीन बॅट्समन प्रभंजन. ई नेट 4. संघाची धावसंख्या 3. 2 गडी बाद. 18 चेंडूंचा खेळ बाकी फर्स्ट इनिंग मध्ये.
चला थोडस स्पीडअप. गेम चेंजर 11 थोडस स्पीडअप. थँक्यू. नवीन गोलंदाज आशिष. आशिष मेजारी स्ट्रायकिंग एंड वरती. प्रितेश. दुसरं षटक तयार. पहिला बॉल भिरकावलाय. सी धाव संख्या 9. दुसरा बॉल भिरकावून दिलाय. नाद करायचा नाही, पण प्रितेश मैदानामध्ये उभा हाय. सलगचे 2 षटकार. प्रितेश ऑन दी फायर नाव. तिसऱ्या षटकारासाठी सज्ज. गोलंदाजीवरती आशिष. आशिष की प्रितेश, प्रितेश की आशिष. तिसरा चेंडू. तिसरा चेंडू आणि भिरकावून दिलाय. 6. मॅच 440 चा झटका आता मात्र या ठिकाणी देतोय तोच म्हणजे प्रितेश. सलगचे 3 षटकार. संघाची धावसंख्येचा विचार केला 21. वसंतजी सकपाळ यांच्या मार्फत 501 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. बँकेत लवकरच क्रेडिट होईल. मे बी झाले पण असतील. चौथा बॉल सीमारेषा पलीकडे. 6. थँक्यू. बॉल सुपूर्त करायचे. दोन चेंडू बाकी. 6 चेंडू मध्ये 6 षटकार टोकण्याचा विक्रम केला तर वसंतजी सकपाळ यांच्या मार्फत 10,000 रुपयाचं पारितोषिक प्रितेश साठी. 2 षटकार बाकी. ₹1000 आहे मित्रांनो. 1000 रुपये. माफ करा, माझी चुकी आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू पंच. 1000 रुपयाचं पारितोषिक. 2 षटकार अजून मारले तर. गोलंदाज तयार. आशिषकडे क्षमता आहे, आशिषकडे ताकद आहे, आशिषकडे बॉलिंग आहे, परंतु स्ट्राईक एंड वरती प्रितेश. चौथा चेंडू सांगायची गरज नाही. सीमा रेषा. आऊट झाला मित्रांनो, आऊट झाला. माझ्या मित्रांनो, माझी चुकी झाली. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आशिषने. हे असतं क्रिकेट मित्रांनो, कधी फलंदाजाच्या बाजूने तर कधी गोलंदाजाच्या बाजूने. वेलकम बॅक नक्कीच म्हणावं लागेल. गेम चेंजर 11 या संघाचं तो तितक्या ताकदीचा संघ आहे. मी वारंवार सांगत होतो. फलंदाज प्रितेश मात्र माघारी परततोय. इवन मला सुद्धा वाटलं होतं की हा चेंडू षटकार असेल, परंतु थोडस त्या ठिकाणी मला दिसलं सुद्धा नव्हतं. परंतु हरकत नाहीये. आपले व्हॉलेंटियर्स उभे आहेत, आपली कमिटी टीम उभी आहे. त्यांनी मला सूचित केलं की फलंदाज माघारी परतलाय. पुन्हा एकदा माफी मागतो आणि जातो मॅचच्या दिशेने. शेवटचा चेंडू आशिष याचा.
लॉफ्ट करायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच सिंगल भेटेल. अठ्ठावीस धावसंख्या या ठिकाणी आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही, आणि एक मॅच सुद्धा अजूनही बाकी आहे. चला थोडस स्पीडअप करायचंय. 20 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी कालावधी असेल 4 षटकांसाठी. थोडंच स्पीडअप. 28 धावसंख्या, 28 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. एका बाजूला विचार केला गेम चेंजर खूप ताकदीचा संघ आहे. गेम चेंजर संघाचा जर का विचार केला तर अर्थातच इन एट 3 वरती नितीश नवीन बॉलर पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती विचार केला तर वेद असतो. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. फर्स्ट इनिंग अजूनही बाकी आहे. जकडलंय कमबॅक 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 केलं जातंय. गेम चेंजर नक्की जाता मात्र गेम चेंज करायला रेडी झालेला आहे. अकरा चेंडूंचा खेळ बाकी आहे. लॉफ्ट करायचं होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय धावत. एक सिंगल भेटते. 10 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक रोटेट संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 29 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ दी 3 विकेट्स. जकडले अपील 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 फेटाळली आहे. रनआउटची नामी संधी. डायरेक्ट हिट होता 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 वाचला. लेग बाईसच्या रूपामध्ये एक सिंगल. संघाची धावसंख्या 30. 3 विकेटचं नुकसान झालेलं आहे. नऊ चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्ष 11 संघाची धावसंख्या जर का विचार केला 30. अजून 30 धावा जर का बनवल्या येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये तर 2000 रुपयाचं पारितोषिक वसंतजी सकपाळ यांच्या मार्फत आहे संपूर्ण टीमला. चांगली गोलंदाजी खरोखरच म्हणावी लागेल नितेश यांची. तत्पूर्वी विचार केला तर आशिष यांनी पण चांगलं षटक हाताळलं. लॉफ्ट केलं जात आहे. हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक चांगली क्षेत्ररक्षण करतोय. एक सिंगलच भेटेल. खरोखर टाळ्या झाल्याच पाहिजे त्या गोलंदाजासाठी नितेशसाठी. धावसंख्येवरती या ठिकाणी लगाम लावला जातोय. दोन चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 33. 31 रन. लॉफ्ट केले जाते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र अटॅकिंग फिल्डिंग पाहायला मिळते. अटॅकिंग फिल्डिंग अटॅकिंग बॉलिंग. गेम चेंजरने बरोबर बोललो होतो की गेम चेंज केलेला आहे. मंटू गोचा इशारा येतोय. 32 धावसंख्या या ठिकाणी पाहतोय. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 28 धावा केल्या तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू. यष्टीरक्षक बॉलच्या मागे जाईपर्यंत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल भेटते. संघाची धावसंख्या 31. 33 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ दी
3 विकेट्स. शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक, फायनल ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग पाहायला मिळते. गेम चेंजर या संघाचं खरोखरच कौतुक करावं लागेल. चांगल्या प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. चांगल्या प्रकारे कमबॅक या ठिकाणी म्हणावं लागेल. चला टीम मीटिंग घेऊ नका. थँक्यू. फायनल ओव्हर साठी या ठिकाणी आमंत्रित केलंय अमर यांना. अमरकडे ती क्षमता आहे, अमरकडे चांगली गोलंदाजी आहे, पेस आहे, वेग आहे. सज्ज होतील पंचांच्या डाव्या बाजूने. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक एंड वरती विचार केला तर वेदस्तू, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रभंजन. शेवटचे 6 चेंडू. आखडू टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक बनून राहतोय फक्त प्रेक्षक. 6 धावा. थँक्यू सो मच. पहिल्याच चेंडूवरती षटकार. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजून 21 धावा बनवल्या तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. लॉफ्ट केले जाते. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडस मिसफिल्ड पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा भेटल्या या ठिकाणी. दुहेरी धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन. 41 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. 19 धावांची आवश्यकता 4 चेंडूंमध्ये. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. नो बॉलचा इशारा येतो या ठिकाणी. नो बॉल असेल. नक्कीच अवे फ्रॉम द स्टेप्स थोडासा पडला होता पाय. फ्री हिटचा इशारा येतोय म्हणजे मोकळा फटका मारायची संधी अवेलेबल आहे. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा, 42 रन्स. कमबॅक केलं जात आहे आणि फ्री हिट वरती रनआउट होताना पाहायला मिळत आहेत. मिसअंडरस्टँडिंग सर्वात मोठी होती. फ्री हिटचा चेंडू होता परंतु रन बॅटर मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. शुभम त्या ठिकाणी सज्ज असतील. शेवटचे 3 निर्णायक चेंडू. 3 टू गो. धावसंख्या 42. फ्लिक केलाय हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक बनून राहील फक्त प्रेक्षक. धावसंख्या
चेंडू बाकी, धावसंख्या 48. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये स्टँड अँड डिलिव्हर ह्यूज अँड मॅसिव्ह षटकार. येस डीजे. संख्येचा विचार केला तर 50 प्लस 54 रन्स ऑन द स्कोरबोर्ड म्हणजे 6 धावा अजून जर का जमवल्या तर बहुतेक 2000 रुपयाचं पारितोषिक लागू होईल. थँक्यू. या वेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडेगुल फलंदाज माघारी बॅक. विचार केला तर 54 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती पाहतोय म्हणजे विजयासाठी 55 धावांचं लक्ष्य असेल 24 चेंडूंमध्ये. 24 चेंडू 55 धावा. चला नक्ष 11 विनंती करतोय त्वरितच आपण फिल्डिंग सजावट करून घ्यायची आहे आणि गेम चेंजर बॉईज विनंती करतोय आपण आपली सलामीवीर जोडी या ठिकाणी पट्टीवरती उपस्थित करा. आणि या ठिकाणी मी आमंत्रित करतो माझे साथी समालोचक शिवडी विधानसभेतील गोड आवाज आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या समालोचनाने प्रभावित केले तेच माझे मार्गदर्शक रोशनजी पाताडे यांना. शिवबा उत्सव मंडळ आयोजित बिग बॅश काळा चौकी 2024च्या या दुसऱ्या पर्वाच्या आज पहिल्या दिवसाच्या अंतिम टप्प्याकडे आपण वळत आहोत. मी नक्ष 11 संघाला विनंती करेन जास्त वेळ वाया दौडू नका. आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. इथून पुढे सर्वच्या सर्व सामने जे आहेत त्याच्या दिवसातून 4 ओव्हरचे खेळवले जातील आणि उद्याच्या सत्रामध्ये खेळणाऱ्या सकाळच्या सत्रामध्ये खेळणाऱ्या संघांना विनंती आपल्याला दिलेल्या वेळेप्रमाणे म्हणजे उद्या सकाळी ठीक 8 वाजता स्पर्धा सुरू होईल कारण आजचा जर एखादा सामना शिल्लक राहिला तर तो सामना उद्याच्या सत्रामध्ये खेळवावा लागेल आपल्याला आणि त्यामुळे उद्या बरोबर ठीक 8 वाजता आपण पुढील स्पर्धेकडे चालू करणार आहोत सुरुवात करणार आहोत उद्या दिवसाला. मांडली जाईल कारण मगासपासून आपण 5-5 षटकांचे सामने खेळवत आलेलो होतो. आता मात्र वेळेच्या अभावी हे सामने जे आहेत ते 4 ओव्हरचे आपण खेळवतोय आणि या 4 ओव्हरच्या सामन्यांमधून मात्र आता गेम चेंजर टीमला 55 धाबा जमवायचे आहेत म्हणजे जवळपास 13.5 धाबांचा रिक्वायर्ड रन रेट हा सामना जिंकण्यासाठी. आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे. नक्ष 11 आपण जास्त वेळ वाया घालवू नका प्लीज. आपल्याला विनंती आहे फिल्डिंग लावून घ्या. चला पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी पूर्ण करून घेतोय. SS 11 आणि मितांश 11 दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल त्वरित आपण टॉससाठी या. मॅचच्या मध्यानामध्ये हा पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत आणि त्यानंतर सेकंड इनिंगची सुरुवात होईल आणि जसा हा सामना संपेल तशी लगेच आपण पुढील मॅच चालू करणार आहोत. त्यामुळे SS 11 आणि मितांश 11 दोन्ही संघांचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे.
आणि शंकर यादव यांच्या टू व्हीलरची चावी आम्हाला सापडलेली आहे. ती चावी आपण कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन घेऊन जायचंय. मिस्टर शंकर यादव, आपण जिथे कुठे असाल, आपल्या गाडीची चावी आम्हाला सापडलेली आहे. आपल्या गाडीची चावी आम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे ठेवत आहोत. आपण येऊन आपल्या गाडीची चावी घेऊन जायची. दरम्यान 55 धावांचा पाठलाग सुरू होतोय. सलामीचे दोन फलंदाज प्रथमेश आणि मानस मैदानावर दाखल झालेत. गोलंदाजीतून सुरुवात मात्र व्हाईट बॉलने. मितांशु लेवण पुढील मॅचच्या टॉससाठी या. दरम्यान राजचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मात्र त्याच लाईनवरती हाताळला गेलेला चेंडू बघायला मिळतोय. लगातारच्या दोन व्हाईट बॉल सोबत सांघिक धावसंख्येचं खातं तर उघडलं, फलंदाजांना मात्र वैयक्तिक धावांचं खातं उघडता येत नाहीये. पहिले दोन्हीही चेंडू मात्र जाऊ दिले विकेट किपरच्या दिशेने, कारण ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर, अगदी फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचे हे दोन्हीही चेंडू मात्र आपण पाहिले. त्यावर दोन अतिरिक्त स्वरूपातल्या धावा टीमला मिळाल्यात. या अतिरिक्त धावा जर आपण अशा पद्धतीने खर्च करत राहिलं तर समोरच्या संघाला मात्र थोडीशी मदत मिळेल, थोडंसं सहकार्य होईल या 55 धावा बनवण्यामध्ये. त्यामुळे आपल्या लाईन आणि लेंथ वरचं नियंत्रण पुन्हा एकदा आणावं लागेल गोलंदाजाला. या वेळेला फुल टॉस चेंडू होता, मिस टाइम फटका होता, स्वीपर कव्हर कडे जातोय. हर्षवर्धन त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. एकच धाव त्या ठिकाणी फलंदाज घेऊ शकतील. वैयक्तिक धावांचं खातं इथे आता मात्र प्रथमेशनं उघडलंय. सोबत आपण जर पाहिलं तर मानस. दरम्यान पुढील मॅचचा टॉस इथे होतोय. SS11 आणि मितांश 11 या दोन्ही टीमचे कॅप्टन तिकडे आहेत. एका बाजूला जयेशजी आणि दुसऱ्या बाजूला नवनाथजी गाडवे. दुसऱ्या बाजूने डावखुरी आताचा फलंदाज मानस मात्र आता स्ट्राईक वर येईल. वर द विकेटचा मारा घेऊन राजविचारे ओव्हर द विकेट. या वेळेला यष्टी उद्ध्वस्त केले आहेत. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. उजव्या यष्टीचा वेध घेणारा एक परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय राजविचारेच्या गोलंदाजीतून. मानसची विकेट. त्रिफळा उद्ध्वस्त केला तो गोलंदाज राजविचारेनं. ऑफस्टिकचा वेध घेणारा एक परफेक्ट वाईड लाईन यॉर्करचा हा प्रयत्न यशस्वी झालाय राजविचारेकडून. पहिली विकेट गमावली आहे ती मात्र गेम चेंजर टीमने. न्यू बॅटर आदित्य मैदानावर दाखल होईल. राजविचारे त्याच्या मात्र थोडीशी कानात फुंकर मारली आहे कर्णधार केतन कापने. कानमंत्र दिलाय, बघूया कानमंत्राचा कितपत फायदा होतो. फलंदाजीसाठी मात्र आदित्य नव्याने आलेला फलंदाज. नॉन स्ट्रायकर वर आपण जर पाहिलं तर फलंदाजी करताना त्यांच्या सोबत असेल तो प्रथमेश. राजविचारेच्या पुढील चेंडूसाठी दोन चेंडूंमध्ये मात्र दोन वाईड बॉल, एक सिंगल, एक विकेट. चांगला कमबॅक. या वेळेला लोअर फुल टॉस चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. रनिंग ट्रॅकला चेंडू जाऊन आदळतोय तोपर्यंत मात्र सिंगल रन तिकडे घेतली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक वर असेल प्रथमेश. टीमची धावसंख्या झाली 4, विकेट गमावला 1. गेम चेंजर या टीमला सामना जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 55. 4 ओव्हरचा हा सामना. अगदीच आपण जर पाहिलं तर आता वेळेच्या अभावी 4-4 ओव्हरचे सामने खेळवतोय. या वेळेला मात्र खोदून काढलेला फटका आहे. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्राच्या दिशेने जात असताना एकेरी धावा तिकडे मात्र फलंदाज घेत आहेत, परंतु गरज पडेल ती मात्र चौकार आणि षटकारांच्या आतिषबाजीची. चौफेर फटकेबाजी आज करावी लागेल गेम चेंजर टीमच्या फलंदाजांना. हा गेम चेंज करायचा असेल, आपल्या बाजूने जर ही मॅच घेऊन जायची असेल तर मग मात्र त्यांना हात खोलावे लागतील, आक्रमक पावित्र्य स्वीकारावा लागेल, बॅटचा चेहरा खोलावा लागेल. या वेळेला मात्र ऑन द राईज डिलिव्हरीला मात्र समोर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज. आणखीन एका धावेसाठी मात्र हा फटका जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रातून मात्र ही सिंगल रन आणि या सिंगल धावेसोबत टीमची धावसंख्या 6 धावा, 1 गडी बाद. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक राहिलाय या पहिल्या षटकातून. राजविचारे समोर मात्र आपण जर पाहिलं तर आदित्य आणि प्रथमेशची जोडी गेम चेंजर टीम कडून.
अजूनही 49 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक राहिलेत 19. पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय राजविचारेकडून. बॅटची इनसाइड एज घेत मात्र चेंडू विकेट किपरच्या दिशेने जातोय. चेंडू गॅदर करतोय केतन काप. ओव्हर नंबर मात्र 1 ची या डॉट बॉल सोबत होईल समाप्ती आणि एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या 1 गडी बाद 6 धावा. Six runs on the board with the loss of 1 wicket in the end of first over. पहिली विकेट मानसने थोडीशी लवकर गमावली. पहिल्याच षटकातून मात्र बोल्ड आउट केलं. त्रिफळा उद्ध्वस्त केला. फर्निचर डिस्ट्रॉय केलं. एक प्रकारे आपण क्रिकेटच्या साध्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर दांडी गुल केली राजविचाराने ती मात्र फलंदाज मानसची. यानंतर सामना असेल SS11 विरुद्ध मितांश 11 या दोन संघांमध्ये. मला वाटतं मितांश 11ने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. SS11 माफ करा, SS11ने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलेला आहे. प्रभंजन सणस ओव्हर नंबर 2 साठी मात्र तिकडे सज्ज होतोय. डावकुरे हाताचा दर्जेदार गोलंदाज. चांगली उंची आणि त्याचबरोबर हलकीशी साइड आर्म ऍक्शन या गोलंदाजाकडून नेहमी पाहायला मिळते आणि आपल्या गोलंदाजीतून बरेच विक्रम त्याने या मैदानावरती नोंदवलेत. काळा चौकी प्रीमियर लीग सारखी स्पर्धा म्हणा किंवा मग या बिग बॅश काळा चौकीच्या माध्यमातून म्हणा, या खेळाडूने मात्र चांगलं नाव कमवलंय. आपल्या नावाभोवती मात्र एक वेगळं वलय निर्माण केलं आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती. तोच प्रभंजन सणस समाज मंदिर एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय आदित्य. चांगली फिरकी. या वेळेला मात्र नॅचरल अँगल सोबत गोलंदाजी करत असताना ऑफ स्टंप वरून शेड्यूलला थोडंसं बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची इनर एज घेतोय. बॉल चाललाय तो मात्र विकेट किपरकडे. विकेट किपर थोडंसं फंबल झाले. सिंगल धाव घेण्याची संधी मिळाली. आदित्य स्ट्राइक रोटेट करतोय. एकेरी धावेसोबत धावसंख्या मात्र एक घर पुढे सरकेल. 1 गडी बाद 7 धावा. अजून 48 धावांची आवश्यकता. मोठं लक्ष समोर ठेवलं होतं नक्ष 11 टीमने या सामन्यामध्ये. 2 विजेत्यांमधली मॅच आहे. ब गटातून पहिल्या मॅचचा विजेता आणि दुसऱ्या मॅचचा विजेता आणि या वेळेला मात्र बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रथमेशच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. इकडे मात्र एक मोठा फटका सजवला गेलेला आपण पाहिला आणि नुकतंच एक सुंदर गीत आपण ऐकलं. अखंड हिंदुस्थानचं नव्हे तर अखंड विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रामध्ये मात्र व्यासपीठावरती असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार करून या स्पर्धेची सुरुवात केली होती. दरम्यान इथे मात्र आणखीन एक दर्जा पाहायला मिळतोय. आणखीन एक क्लास फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातार बार बार बॉल सीमारेषा पार. आता मात्र आपल्या बॅटचा फेस ओपन करतोय. आक्रमक पावित्र्य प्रथमेशनं स्वीकारलाय. कारण कडून चुकलेलं आहे की आपल्याला आता सिंगल डबल धावा घेऊन विजय मिळणार नाही. त्यासाठी मात्र आपल्याला चौकार षटकारांच्या आतिषबाजीची गरज आहे. ती गरज मात्र ओळखली आणि 2 षटकार त्याने मात्र लगातार ठोकलेत. षटकारांची तिकडी पूर्ण करण्याची हॅट्रिक करण्याची संधी, परंतु ती संधी हातातून गमावली जाते. मिसफिल्ड होत आहे नक्ष 11 कडून. लॉंग ऑन क्षेत्रावर मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. त्याचा फायदा मात्र फलंदाज उचलतील. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये मात्र त्या ठिकाणी परावर्तित केलं. टीमच्या 21 धावा. प्रथमेश आणि आदित्य 2 फलंदाज मैदानामध्ये या संघाच्या विजयासाठी मात्र झगडताना आपल्याला बघायला मिळतील. बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, परंतु या वेळेला पुल मात्र होतोय सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि एक सक्सेसफुल फटका येतोय प्रथमेशच्या बॅटमधून. या ओव्हर मधला हा 3रा षटकार.
धन्यवाद डीजे मास्टर. थोडासा आता डीजे मास्टरला वेळ आपण कमी देऊया, कारण सामना आपल्याला रेग्युलर कंटिन्युअसली चालू ठेवायचा आहे, कारण वेळेचा अभाव आहे. मधल्या मध्ये ज्या वेळेला संधी मिळेल त्या वेळेला डीजे मास्टरकडे जाऊ. 27 धावा 28 ची गरज. थोडा है थोडे की जरूरत असं म्हणावं लागेल. अर्ध्या अधिक धावा ज्या आहेत त्या बनवल्यात. अर्ध्या अधिक धावांची अजूनही गरज. जवळपास 50% धावसंख्या जी आहे ती पूर्ण झाली आहे आणि 50% धावसंख्या अजूनही गरजेची हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. आता हा सामना जिंकण्यासाठी गेम चेंजर टीमला 13.5 धावांचा रिक्वायर्ड रन रेट येणाऱ्या 2 ओव्हरसाठी 27. 12 चेंडू शिल्लक 27 धावांची आवश्यकता. प्रथमेश आणि आदित्यच्या खांद्यावरती या मॅचला विजय मिळवून देण्याची मात्र एक मोठी जबाबदारी या दोन फलंदाजांवरती. नक्ष 11 आपण थोडस स्प्लिटअप करायचंय. जास्त वेळ आपण मात्र त्या ठिकाणी टीम हडल करण्यात, चर्चा करण्यात घालवायचा नाहीये. लगातार सामने आपल्याला खेळवायचे आहेत. यानंतर अजूनही 2 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे, परंतु वेळेअभावी मला वाटतं आता यानंतर एकच सामना होऊ शकेल, कारण ऑलरेडी 6 वाजलेले आहेत. वेदस्तुराणे नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मात्र सज्ज होताना. स्ट्राइक वर आपल्याला पाहायला मिळतोय तो आदित्य. नॉन स्ट्राइक वरती प्रथमेश. ऑन स्ट्राइक प्रथमेश, नॉन स्ट्राइक आदित्य. वेदस्तूचा पहिला चेंडू. एक मोठा रनअप पाहायला मिळतोय. कशी गोलंदाजी करतील येणारे 2 गोलंदाज, कारण 4 षटकांचा हा सामना, 4 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर. आणि पहिलाच बॉल. आखू टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकरला मात्र पुल केलंय, चेंडूला गुल केलंय. मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी शेतोय षटकार. हवाई यात्रेवरती पाठवून दिलाय तो फलंदाज प्रथमेशने. 6 धावा मिळवल्या. या षटकारासोबत मात्र आता मॅचची रंगत वाढते. 34 धावा स्कोर कार्ड वरती असतील. 55 धावांचं लक्ष आहे. अजूनही 11 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. अशा षटकारांचा खेळ मात्र करावा लागेल, परंतु या वेळेला कॉट बिहाइंड. 1 मोर विकेट डाऊन. प्रथमेश बॅक टू द पवेलियन. खेळाडू टाकली आहे. चांगल्या फॉर्म मध्ये होते. चांगले फटके त्यांच्या बॅटमधून येत होते. चांगल्या धावा त्यांनी आपल्या टीमसाठी जमवून दिल्या होत्या, परंतु आता मात्र ज्या वेळेला संघाला गरज आहे त्या वेळेला मात्र तो आउट होतोय. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. अमर. आपल्या टीमला मात्र अमरत्व पत्करून द्यायचं असेल, मिळवून द्यायचं असेल तर मात्र अमरला मैदानावरती एक मोठी भागीदारी करणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता तर आहेच. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. विकेट नंतर मात्र आलेला फलंदाज बीट होतोय. आणखीन एक चेंडू मात्र जातोय तो यष्टीरक्षकाच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र राजविचार यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली ओव्हर हाताळत असताना वेदस्तुराणे आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकात मात्र आपल्या टीमला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नामध्ये येतो. 12 आणि चेंडूंचं 27 धावांचं जे समीकरण होते ते थोडंसं बदललंय. आणि या वेळेला समोर आक्रमण केलंय. सीधी बॅट, नो बकवास. 6 धावा. बिग बॅश काळा चौकी षटकार. आउट ऑफ द पार्क. असेच फटके खेळावे लागतील फलंदाजांना. 8 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची गरज. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला जाणारा हा सामना आहे.
एका बाजूला आपण जर पाहिलं तर नक्ष 11 तर दुसऱ्या बाजूला गेम चेंजर गेम चेंज करण्याचा प्रयत्न करतायत. सामन्यात मात्र उलटफेर होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही, कारण जबरदस्त बॅटिंग करतायत येणारा प्रत्येक फलंदाज इकडे आपण जर पाहिलं तर एक तरी षटकार मारून गेलाय. सुरुवातीला आपण प्रथमेशला पाहिलं, त्याच्याही बॅटमधून चांगले फटके आले. मानस मात्र थोडासा लवकर आउट होऊन माघारी परतला. आदित्य अजूनही त्याची बॅट थोडीशी शांत असलेली दिसते, परंतु अमरने आले आले आपल्या वैयक्तिक धावांचं खातं 6 धावांनी खोललंय, षटकाराने खोललंय. या ओव्हरचा शेवटचा एक चेंडू शिल्लक, 7 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांचा सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळेल या स्थानिक खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी. मात्र या वेळेला आणखीन एक डॉट बॉल. त्या व्यतिरिक्त मात्र जर आपण पाहिलं तर एकच षटकार या ओव्हर मधून खर्च केलाय आणि त्यातल्या त्यात 2 षटकार खर्च केलेत आणि एक विकेट त्याने पटकावली आहे आणि बाकी 3 चेंडू जे आहेत ते निर्धावरित्या हाताळलेत. अशा पद्धतीचं मात्र हे वेदस्तू राणेंचं षटक, ज्या षटकातून मात्र तब्बल 12 धावा आणि एक विकेट आली आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या झाली ती 40 धावा. जिंकण्यासाठी मात्र आता 6 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 षटकार आणि 1 चौकार ठोकायचा आहे तो फलंदाजांना. बॉलिंग मार्क वरती मला वाटतं संघनायकाने स्वतः आता ही जबाबदारी स्वीकारली आहे. केतन काप गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. स्ट्राइक वरती असेल आदित्य, नॉन स्ट्राइक वरती अमर. कोणाचा होणार विजय, कोणाला पराभव पत्करावा लागणार या मॅच मध्ये? नक्ष 11 आणि नक्ष 11च्या विरोधात आपण जर पाहिलं तर गेम चेंजर केतन काप विरुद्ध आदित्य. 6 चेंडू 15 धावा. सामन्यात मात्र आता रुंगत वाढते, चुरस वाढते. पहिला बॉल आपटलेला चेंडू, बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न. वॉर्निंग तर नक्कीच दिली जाईल, परंतु चेंडू मात्र निर्धाव आहे. 1 फ्रॉम द ओव्हर ही वॉर्निंग मात्र गोलंदाजाला दिली जाते. पाच चेंडू 15चं समीकरण. केतन काप तसं बघायला गेलं तर चांगला अनुभव आहे याही खेळाडूकडे, परंतु या मैदानावरती 5 चेंडू 15 धावा तितकं मोठं लक्ष नसेल, परंतु त्यासाठी फलंदाजांना ही प्रयत्न करावे लागतील. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क घडवून आणावा लागेल. चांगलं टायमिंग, चांगल्या टेक्निकने मात्र बॅटिंग करावी लागेल. या वेळेला चांगली टेक्निक वापरली आहे. बॉलला फेकून दिलंय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार येतोय खणखणीत. अपेक्षित सुद्धा केलं नसेल केतन कापने की फाईन लेग वरती षटकार ठोकला जाऊ शकतो अशा चेंडूवरती, परंतु एक वेल एक्झिक्युटेड फटका पाहायला मिळाला तो फलंदाज आदित्यच्या बॅटमधून. आता मात्र मला वाटतं शॉर्ट फाईन लेग मध्ये एखादा फिल्डर तिकडे नक्कीच सजवतील, कारण तिकडे बरीच रिकामी जागा दिसते आणि त्याच रिकामी जागेमध्ये मात्र मागील षटकार ठोकलेला आपण पाहिला. तिथे मात्र जास्त धोकाही पत्करायची गरज नव्हती, कारण कोणताही फिल्डर जरी बॉल हवेत राहिला असता तरी मात्र कॅच होऊ शकली नसती, कारण तिकडे कोणताही फिल्डर नव्हता. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक फिल्डर सजवलाय, एक डीप स्क्वेअर लेग आणि वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट मध्ये मात्र एक फिल्डर, असे एकंदरीत 4 फिल्डर ऑन साइडला आहेत. 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. चला थोडस स्पीडअप घ्या केतन. काय घडणार, काय बिघडणार? पुन्हा एकदा मात्र तो डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर मात्र ऑफ साइडच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. नक्की रणनीती तरी काय हे जाणून घेऊया. जशी आपण फिल्डिंग आपल्या गोलंदाजीला अनुसरून सजवतो तशी गोलंदाजी करणं सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि ते करावं लागेल केतन कापला आपल्या संघाच्या विजयासाठी, कारण कर्णधार आहे टीमचे. या वेळेला हाफ ट्रॅकर चेंडू होता. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाइन
गरज होती. पहिला चेंडू निर्धावाला आणि त्यानंतर 2 लगातारचे षटकार फलंदाज आदित्यच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूने कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट केतन काप. या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट किपर बीट होतोय. राजविचारे त्या ठिकाणी मात्र पंचांकडून वाईट बॉलचा इशारा आलाय, म्हणजे 2 धावा या बॉलवर मिळतील आणि इथे मात्र स्कोर लेवल झालाय. धावसंख्येने एकमेकांची बरोबरी केली आहे. फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक. 3 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. गेम चेंजर टीमने हा गेम पूर्णपणे चेंज केलाय. या सामन्याला आपल्या बाजूने खेचून आणले. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलवर या मॅचचा विजयी षटकार ठोकलाय फलंदाज अमरने. या मॅचचा विजेता ठरतोय टीम गेम चेंजर